काही प्रॉब्लेम नाही. दररोजच आठवड्याला एकदा कॉफी शॉपला गेले, असं झालं, हे बर्गर वगैरे खायचं कधीतरी, वन्स इन लाईफ. ओके, त्या पद्धतीने. ओके, प्रेम वगैरेच्या भानगडीत काय फरक पडणार काय, कुणाच्या मागे कशाला जाताय की मी तुमचे प्यार करता होती म्हणते नाही, मग असं नाही. काय गरज आहे, भीक मागायची नाही आयुष्यात. स्वाभिमान ठेवायचा आहे की आवडलीस तर हे पद, एवढं क्वालिफिकेशन, हे माझा बायोडाटा आहे, तुझ्या बापाला दाखव, बघ असलं तर नाही चल तिकडं. त्या पद्धतीने उगे कोणाला भीक मागायचं, मी जे मागा मागा चालला उगी तिकडे चल तिकडे चल, आहे बोल नाही जाऊ दे भाऊ. जय महाराष्ट्र. आपली शक्ती पाहिजे की आपण फक्त बायोडाटा द्यायचा आपला की हा माझा बायोडाटा बस दाखव तुझ्या घरी, एवढी एवढी शक्ती, एवढी एवढी पॉवर आहे, अशी आहे, बस आहे का बसन सांग सगळ्या गोष्टी, तुझं बॅकग्राऊंड खतम. आता उगाच मग आम्ही होतो सोबत, मग आमचं मग ती लागली आम्ही नाही लागलो. शक्ती, पॉवर, हे पद आहे, असं आहे. शक्ती असेल तरच येतात. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांचे प्रश्न होते किंवा भरपूर जणांच्या समस्या देखील बघितल्या की आम्ही सर स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, MPSC, कंबाईन, सरळ सेवा, कुठलीही एक्झामची आम्ही तयारी करतोय, पण आमचं आरोग्य, म्हणजे भरपूर जण अभ्यास खूप करतात, परीक्षा जशी जवळ आली किंवा भरपूर 6 महिने वर्षभर अभ्यास करतात, नेमकी जशी पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल किंवा परीक्षा जशी जशी जवळ आली त्यांचं आरोग्य इतक्या खतरनाक पद्धतीने खराब होतं की त्यांना पुढे ती परीक्षाही देणं होत नाही आणि एकदम बेड रेस्ट करावे लागते. तर हे टाळण्यासाठी म्हणून ज्या फेजमध्ये नाही आहेत की आता तुम्ही नवीन सुरुवात केलेली आहे किंवा तुम्ही त्या फेजमध्ये आहात की आम्ही अभ्यास करतोय, तुम्ही त्या चुका टाळल्या पाहिजे, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य किंवा शिक्षकांचं पण आरोग्य. आता मी देखील व्हिडिओ टाकत असताना मागे भरपूर वेळा रात्री जागरण करून वगैरे टाकत होतो, आम्ही ते बंद केलं कारण त्याचा त्रास मला होत होता. ओके, तशा गोष्टी विद्यार्थी देखील करतात. मग कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही टाळायच्या आहेत, त्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यावरती तुम्ही नक्की काम करा, त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. भरपूर जणांचे मेसेज आलेले आहेत, भरपूर जणांच्या ज्या गोष्टींवरती मी त्यांना सजेशन देखील दिलेलं आहे आणि त्या सगळ्यांचा क्रक्स म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला मी आता युट्यूबला टाकत आहे. तो पूर्ण तुम्ही बघायचा आहे आणि त्याची अंमलबजावणी करायची आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एक वेळ तुम्हाला पोस्ट मिळेल, पण पोस्ट मिळाल्यानंतर ज्या पोस्टचा जो आनंद घ्यायचा आहे किंवा आपल्या घरच्यांना तो आनंद द्यायचा आहे की आपलं जे काही लाईफ पार्टनर असेल किंवा सगळ्या गोष्टी, आपलं जे परिवार असेल किंवा प्रशासनाला तो एक उत्तम अधिकारी द्यायचा आहे, ती मिळणार नाही. त्याच्यामुळं जर तुम्ही आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर मग आरोग्याकडे लक्ष असं म्हणजे काय दररोज 4 तास जिमला जायचंय का, तसं नाही करायचं. एक्स्ट्रीम लेवल नाही गाठायची, नॉर्मलच गोष्टी करायच्या. पण त्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की त्या करायच्या तर ते काय की पोस्ट मिळणार आहे का, तर 100% मिळणार आहे. आज नाही उद्या मिळेल, उद्या नाही वेळ लागेल, 100% मिळणार आहे. पोस्ट नाही मिळाली तर इतरही जीवनात आपण गोष्टी करणार आहोत. मेन मुद्दा आहे सकाळी ज्यावेळी आपण उठतो किंवा सायंकाळी इव्हिनिंगचा टाइम असतो 5 ते 6 किंवा 6 ते 7, 5 ते 7 मध्ये सायंकाळी किंवा सकाळी उठलो आपण 6ला उठलो, 7ला उठलो, 8ला उठलो, 1, 2 ते 3 किलोमीटर. आता एकदमच शून्य असाल तर थोडंसं 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर चला, 15 दिवसांनी परत 1 किलोमीटर, परत 15 दिवसांनी 1, असं 2 ते 3 किलोमीटर. आता स्वतः मी वैयक्तिक 4 ते 5 किलोमीटर इव्हिनिंगला सायंकाळी चलतो दररोज. 5:30 ते 6, 7च्या आसपास, 6, 7च्या आसपास किंवा 5 ते 7च्या आसपास जसा वेळ मिळतो तसं 5 किलोमीटरचा पर्यंत आपला पल्ला असतो की नीट निघायचं काम जी किती जरी असेल, एखादा अपवाद सोडला तर ते निघतो मी, चला जायचं. म्हणजे असं नाही की मी तुम्हाला सांगतोय म्हणजे मग फक्त सर सांगतायत त्याचं वागतायत का, मी स्वतः वागतो. सकाळी आपलं उठणं होत नाही आणि उठू शकतो, पण ते कंटिन्युटी राहत नाही, टाइम राहत नाही. मग इथे वेळ मिळतो मला सायंकाळी, नीट निघतो आणि दररोजचा. आणि असं नाही की कोणी येत असेल कोणी सोबत घेऊन जायचं, ओके, नाही आलं एकटं निघायचं. असं वाट बघायची नाही की तो यायलाय मग 15 मिनिटं झालं बघायलो, ही यायलाय ती यायलाय, कुणाची वाट नाही बघायची. मला टाइम आहे, 5:30ला आहे, 6ला आहे, नीट निघाले, आपलं काम करून आले. हे दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि येथे भरपूर जणांना वाटतं की सर वेळ जातो, वेळ जातो, पण तो आज जातो, थोडा थोडा वेळ जातो. जेव्हा जर ही गोष्ट जर तुम्ही नाही केली, ही फिरले नाही तुम्ही, अशी तब्येत बिघडेल, 2-3 महिने बेड रेस्टच करावं लागेल. अशी उदाहरणं आहेत माझ्याकडे, आता नाव नसते सांगतात कुणाचं, पण 2-3 महिने गायबच झाले, तब्येतच बिघडली. खूप उदाहरणं आहेत, असे नाही की 2-4 आहेत, खूप. पुढे सांगणार मी काय बोलतो त्याच्याबद्दल. आणि कमीत कमी झोप तुमची 7 तास पाहिजे. आता लगेच स्पर्धा परीक्षा करत असताना लगेच तज्ज्ञ लोक असतात, तज्ज्ञ म्हणजे आपले हौशे असे शिक्षक नाही की हा तुला आता मग 5 तास झोपावं लागेल का, तू काय लिहिलंस का, काही 7 तास झोप घ्यावी लागेल. झोप जर तुमची नसेल तर तुमची चिडचिड वाढेल, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. झोप तुम्हाला आवश्यकच पाहिजे. आता माझी बऱ्याच वेळा झोप होत नाही, लेक्चरमध्ये टाकत असताना रात्री जागरण झालं, सकाळी उठलो, आता मी जागरण केलं बंद केलंय, मी दिवसभरात टाकतोय, काय करायचं ते, कारण की ते किती दिवस शरीराला त्रास द्यायचा आहे. त्याच्यामुळं दिवसभर जे होईल ते होईल, बस सफिशियंट आहे. असं काय आपल्याला काही लोड नाही जास्त, पण त्या पद्धतीने आहे. ओके, तर ते जागरण वगैरे टाळा, रात्री 11-12 पर्यंत झोपा, बस सकाळी लवकर उठा. काय म्हणजे नॉर्मली 7 तास मिनिमम झोप घ्या, जास्तीत जास्त असेल 8 तास घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जास्त टेन्शन येतं, चिडचिड व्हायली म्हणजे तुमची झोप आहे,
म्हणजे असं नाही केलं की 10 तास झोपतो, जास्तही नाही, 7 ते 8 तास बस सफिशियंट आहे. पण 7 तास घ्या म्हणजे तुमचं आरोग्य हे राहील आणि लॉंग टर्म मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास कराल. ती एक तिसरी गोष्ट आहे. जागरण करणं शक्यतो टाळा. म्हणजे अशा असतात समजा 1000 पैकी 5 ते 6 जण असतात की ते जागरण करू शकतात. त्यांना बघून आपण उगीच हे करतो की तो जागरण करतोय, ती जागरण करते. टाळा, ही टाळा. ओके, एकदा फक्त क्लिअर दिसते का बघूयात, म्हणजे बरोबर सेटिंग आहे का. ओके, चला एकदम ओके आहे. कळलं. जागरण करणं टाळा. झोपण्याची वेळ फिक्स करा की किती वेळ. आता मागे मी काही दिवस ब्रेक घेतला, माझ्या जीवनात काही बदल झाले, थोडंसं मी ब्रेक घेतला या सगळ्या गोष्टींपासून. मी बरोबर आता उठायला लागलो सकाळी आणि रात्री बरोबर लवकर झोपायला लागलो. एक जबरदस्त चेंज झाला. सध्या तब्येत बिघडते, काही गोष्टी झाल्या असतील, नजर लागली असेल कोणाची, जी असेल ते असेल गोष्ट आहे, पण एक बदल आयुष्यात खूप गरजेचा असतो. ती एक महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसऱ्याची कॉपी नाही करायची की माझा मित्र समजा सकाळी 4 वाजता उठतोय, PM काय संबंध आहे, मी 7 वाजता उठणार. मी जेव्हा उठाल त्याच्या पुढे 1 तासानंतर सगळं आवरून अभ्यासिकेत जा, बस संपला विषय. की अर्धा तास अजून चालून वगैरे त्या जा, किंवा इव्हिनिंगला जा. सगळ्यात सोपं इव्हिनिंगला जायचं चालायला. 4-5 किलोमीटर काही थकवा येत नाही, काय नाही. आणि आला तरी रात्री थोडंसं नॉर्मल आपण वाचतो, व्हिडिओ बघतो आणि झोपी जातो, काही विषय नाही. मॉर्निंगला गेले तरी 1-15 मिनिटं जायचं, काही प्रॉब्लेम नाही. की लॅबमधून येऊन नाश्ता करून गेलं तेवढंच चालणं झालं आपलं, त्या पद्धतीने आहे. कोणाची कॉपी करू नका की मग हा 4 वाजता उठतोय मग मला होत नाहीये. 4 वाजता उठून काही नसतंय. तुला शक्य आहे का? शक्य सगळ्यांनाच असते, मलाही असते. मी आयुष्यात कधी उठलोच नाही. 10वीला असताना उठलो 5 वाजता, 5 तेव्हाच, त्याच्यानंतर कधीच उठलो नाही. तर दुपारी झोपावंच लागतं मला. आज जरी उठलो तर मला मळमळ होतं, दिवसच खराब जातो. 4ला उठलो तर किंवा 5ला उठलो तरी. मी उशिरा उठतो, 6ला, 6:30, 7 नॉर्मल. बरोबर शेड्यूल असतो, तेव्हाच पद्धतीने होतं. ते शेड्यूल ते ठेवायचं फिक्स. कुणाची कॉपी केली मी, समजा उद्याच ठरवलं की 5 वाजता लेक्चर टाकायचं, टाकेलही मी, महिनाभर टाकेल. दुपारी माझे 2-3 तास जातील झोपण्यामध्ये, नाही तर मग ती एनर्जी राहणार नाही. रात्री लवकर झोपेल, दुपारी झोपेल, मग काय सगळं बिघडून चाललंय. कशाला कोणाची कॉपी करायची. जी आपली शक्ती आहे त्या शक्तीचा वापर करायचा आणि आपलं काम करायचं, बस संपला विषय. आयुष्यात जर करायचीच असेल तर खूप मग लोक आहेत की त्यांची बरोबरी करायची. अंबानी बरोबर पण करावं लागेल. आपल्या बाजूच्या लॅबमधल्या पोराशी किंवा कुठल्या याच्याशी, विद्यार्थ्याशी काय गरज आहे. तुमच्या मित्राशी, मैत्रिणीशी काय गरज आहे तुमची बरोबरी करण्याची, काही घेणं नाही. तो एक व्यक्तिमत्व आहे, आपण एक व्यक्तिमत्व आहे, स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. शक्यतोवर दिवसभरच अभ्यास करा. शक्यतो म्हणल्यापेक्षा 99.99% तेवढा करा. 0.1% तुम्ही अपवाद असाल, स्वतःच सहन होत असेल, तुम्हाला शक्यत नसेल, दिवसभर काम करत असाल, काय असेल तुमचं, तरच रात्री जागरण करा. शक्यतो सकाळी 7ला 8ला लॅबमध्ये जा आणि रात्री 11-12पर्यंत बस, एवढंच पेशंट आहे. रात्री 3पर्यंत करतो, दुपारी झोपतो. मग ते लॉंग टर्म मध्ये खूप प्लॅन खतरनाक होतो. माझं स्वतः जागरण होत होतं, तर डॉक्टरांनी लगेच ओळखलं की असं जागरण होत आहे तुमचं, जागरण टाळा. बस टाळून दिलं. 11पर्यंत काय भात, आम्ही झोपी जातो, बस मोबाईल वगैरे तिकडे बाजूला, काही टेन्शन नाही घ्यायचं. आरोग्यच जर बरोबर नसेल तर काय. ओके, त्याच्यामुळे मी पण सांगतो की माझ्या काही छोट्या मोठ्या चुका होत राहतात, तुमच्या काही होतात, त्या सगळ्या मिळून तुम्ही शिका आणि त्याचा फायदा घ्या. नाही तर मग करा तुमचे पहिले 55. ओके, रात्री जागरण करणे टाळा आणि कोणाची कॉपी करू नका. सकाळी 4 वाजता उठण्याची काही गरज नाही. मी म्हणलं आयुष्यात मी फक्त 10वीलाच उठलो होतं 5 वाजता, त्याच्यानंतर कधीच उठलो नाही. त्याच्यात दुपारी थोडंसं अर्धा-1 तास तेव्हा झोपायचो, तेव्हा वेगळं असतं, आता वेगळं असतं. ओके, त्याच्यानंतर काय, सकाळी 7 वाजता गुड मॉर्निंग करा, 6 वाजता करा, 7 वाजता करा. पुढच्या 1 तासात फिरून वगैरे लॅबमध्ये जा, काही प्रॉब्लेम. तुमचा मित्र 6ला गेलाय, तुम्हाला 7ला उठा वाटत नसेल, 8ला उठा, बिंदास्त. 9ला लायब्ररीत जा, काही नुकसान होणार नाही. जो लवकर आला 1 तासाने, काही नाही, काहीच नसते. ओके, काहीच होत नाही, बरोबर होतंय सगळं, काही 1 तासाने तुमचं नुकसान होणार नाही. ओके, अभ्यासिकेत गेल्यानंतर विशिष्ट वेळेनंतर ब्रेक घ्या. इथे एक आता विद्यार्थ्यांचाच मेसेज आला होता की सर व्हिटॅमिन B12 ची डिफिशियन्सी आहे. ओके, की असं झालं. पुढे अजून बोलणार आहे की अभ्यासच बंद आहे, की काहीच नाही, कंबाईन नाही, राज्यसेवा काही नाही, डॉक्टरने बेड रेस्ट करायला सांगितले, आता परत मग अभ्यास करणार आहे. बघा, बसून विद्यार्थ्यांचे पाठीचे प्रॉब्लेम आले. खूप जणांचे मेसेज आहेत, खूप, की पाठीचा प्रॉब्लेम आहे सर, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे, मायग्रेन, हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे. मायग्रेन, आमच्या इकडचं पाहुण्यातलाच 12वीलाच आहे, त्याला मायग्रेन आहे, डोकं दुखतं त्याचं. त्या दिवशीच गेलो होतो, तो म्हणत होता आलो अभ्यासिकेतून, डोकं दुखतंय, मायग्रेनचा प्रॉब्लेम. का? टेन्शन, जिद्द नाही राहिली. आज हे नाहीये, भरपूर विद्यार्थी सांगतात की सर आम्हाला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, 2 दिवस झाला झोपूनच आहे रूमवरती, काय करणार. टाळा, ह्या सगळ्या गोष्टी टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. 1 वर्ष लागेल, एखाद्या वेळेस 2 वर्ष लागतील, काही प्रॉब्लेम नाही. ह्या ज्या गोष्टी जर सुरू झाल्या आयुष्यामध्ये तर अवघड होतं कार्यक्रम. ही गोष्ट लक्षात ठेवा, अगदी प्रामाणिकपणे मनातून सांगतोय. ओके, 55 मिनिटं अभ्यास केला लॅबमध्ये, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. लॅबमध्ये रस्त्यावरती जा, उतरा लॅबमधून, असं एक नजर मारा खाली आणि नीट निघून जा, बोलूच नका कोणाला. 55 मिनिटाचा ब्रेक, 55 मिनिटं अभ्यास, 5 मिनिटाचा ब्रेक, 2 तासात 10 मिनिटाचा ब्रेक, बस. 3 तासात अजून एक 15-20 मिनिटाचा ब्रेक. अशा पद्धतीने घ्या. चहा घेऊ नका, कोणाला बोलू नका, हाय हॅलो काहीच नाही. वाटलं तर उगीच कानाला फोन लावा, असं बोलल्यासारखं करा. सहज एक नजर मारा लांब, एकदा आकाशाकडे बघा,
की आकाशात बघा गॅलेक्सी वगैरे आहेत, स्टार्स आहेत, ते जिंकायचे. रस्त्यावरच्या गाड्या बघून घेऊ नका की अरे ही गेली, रेंज रोवर गेली, अमुक कुठली तरी गेली, फॉर्च्युनर गेली, अरे घेऊन टाकू, काय नाही. कारण जेव्हा गरज आहे तेव्हा सगळं मिळतं. कुणाची गाडी बघून, कुणाचे पैसे बघून, कुणाचा बंगला बघून मला नाही म्हणून असं करायचं नाही. सगळी घेण्याची क्षमता दाखवायची, क्षमता ठेवायची आपल्याकडे. जेव्हा गरज आहे, जेव्हा पडेल एखादी गोष्टीची की सप्लाय पाहिजे, दाखवून द्यायचं आहे, त्यावेळेस दाखवून द्यायची. सगळी ताकद ठेवायची, सगळे पैसे वगैरे सगळी शक्ती ठेवायची. समोरचा जेव्हा आपल्याला गरज वाटली की याला दाखवून द्यायचं आहे तेव्हा दाखवायचं, अन्यथा फक्त सिंपल राहायचं. मी आयुष्यात असंच राहतो, सिंपल एकदम. मग तुम्ही जर बदतमीजी केली माझ्यासोबत की मग आपण ब्रह्मास्त्र काढत असतो, तेव्हा आपले दाखवत असतो. नाही तर सिंपल राहतो, काही सांगत नाही कोणाला, काय नाही आपलं आपलं एकदम ओके. ज्यावेळी गरज वाटते की आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे, बरोबर त्या टायमिंगला दाखवून देत असतो त्यावेळी. एरी मग सिंपल राहत असतो. नॉर्मली पण तुम्ही बघितलं जनरल लाईफमध्ये पण सिंपल असतं आपलं, काही एकदम नाही, नॉर्मली स्वच्छ नीटनेटकं बस सफिशियंट आहे. एकदम आपल्याला काही कुठला घमंड नाही, काय नाही, हे असं त्या पद्धतीने राहायचं. ओके, लॅबच्या बाहेर जाऊन यायचं, एकदम जबरदस्त पद्धतीने होईल. चहा किती पिता मी आता आयुष्यात एवढं लेक्चर टाकतो, मी चहा पितच नाही. पाहुण्याकडे गेलो तर फक्त चहा पितो, चहा प्यायची सवय नाही. ते पण का पितो, ते म्हणतात मग आमच्या गरीबाचा चहा प्यायचा नाही का. भले ते श्रीमंत आहेत किंवा आम्ही श्रीमंत असू, सगळ्या गोष्टी असतील, आमच्या गरीबात चहा प्यायचा नाही, मग त्यामुळे फक्त पितो. शक्यतो नाहीच म्हणतो, पण मग ते सगळं डायलॉगबाजी केली की मग प्यावं लागतो. चहा कमी प्या, शक्यतो असेल तर टाळून द्या. ओके, चहा आरोग्यास घातक आहे. मी कधी चहा पितो, पाऊस पडत असेल तेव्हा, किंवा मित्र भेटले समजा, किंवा आता चहा प्यावंच लागतंय, तिथे प्यावं लागतो. नाही तर मग लई मोठा झाला का तू, मग असले डायलॉगबाजी ऐकण्यापेक्षा आणते भाऊ इकडे, चल 2 आणले, काही प्रॉब्लेम नाही, अशा पद्धतीनं. ओके, माझा एक मित्र होता, ते चहा घ्यायला गेला, आम्ही चहा घेतला, आता घेत नाही म्हटलं पण घ्यावंच लागतं म्हणलं माझ्यासोबत असल्यावर. मग म्हणलं दुपारचाही राहिला, आम्ही सायंकाळी भेटलो होतो, दुपारचे 2 चहा पिले त्यानं. बोंबला आता, म्हणलं काय असं काय असतं काय, बॅकलॉग काढायला काय म्हणलं ते. अशा पद्धतीनं नाही, एकट्याने प्या, गँग घेऊन जाऊ नका की चहा प्यायला जायचं रे, चहा प्यायला जायचं रे, चहा प्यायला जायचं, चला चला चला, 15-20 मिनिटं झालं, गोळाच करायला गेली ते 2 तास तिकडेच बसली त्या कट्ट्यावरती चहाच्या. असं काय करायचं, जायचं, प्या वाटतंय, दिवसातून 2 वेळा प्या, जा. चहाची सवय लावून घेऊ नका. मला आयुष्यात कुठलीच सवय नाही. ओके, कुठल्या माणसाची सवय लागून घेत नाही मी, कुठल्याच गोष्टीची सवय लागून घेत नाही, मला ते आवडत नाही. प्रेम सगळ्यांवरती करेल, सगळे जे आहे सगळ्या गोष्टी प्रामाणिक करेल, सगळ्या गोष्टी करेल, पण आयुष्यात कुठल्या गोष्टीची मला सवय लावून घ्यावी वाटत नाही. एखाद्या गोष्टीची लागली जरी सवय तर खूप त्रास होतो त्या गोष्टीचा, त्याच्यामुळे मी सवय लावून घेत नाही. चहा का पित नाही, मला सवय लागून घ्यावी वाटत नाही. काहीच जेव्हा बिंदास पितो, एक मस्त मोठ्या कपात पितो, कशातही पेल, एकदम जबरदस्त बनवेल, स्वतः बनवेल, सगळं टाकेल त्याच्यात, तेव्हाच पेल. मला कुठल्या गोष्टीची सवय लावून घ्यायला आवडत नाही. ती देखील तुम्ही हे करा की चांगल्या गोष्टीची सवय लागू द्या. असं कुठलं चहा प्यायचा आहे किंवा मग कॉफीच पाहिजे, नाही तर मग मला तळमळच होणार, अरे चल काही प्रॉब्लेम नाही, कधीच नाही, असं होणंही नाही. आजपर्यंत आयुष्यात झालं नाही, पुढेही होणार नाही, एवढं स्वतः आहे. ओके, त्याच्यानंतर काय, आहारात कडधान्य घ्या, फळे खा. मेसचं जेवण आहे माहिती आहे कसं असते मला पण. ओके, मेसचं आहे जसं आहे. कडधान्य घ्या, मटकी घ्या, हरभरे, अजून भरपूर गोष्टी असतात त्या आणा. ते रूमवरती होतात किंवा मेसवरती जा, थोडंसं 2-3 असतं की एकट्याने जाऊ द्या, काय बनवा, पैसे द्या, काही प्रॉब्लेम नाही. फळं खा, फळं तर मार्केटमध्ये भेटतात. ओके, त्या पद्धतीने घ्या. ड्रायफ्रुट्स असतील, थोडे कमी पैसे लागतात. एकदमच खूप थकले असाल तर अंजीर खा. अंजिरात खूप ताकद असते, महाग असतं खूप, 1500 रुपये 1200 रुपये 2000 रुपये किलो असतं ते, पण ते चांगलं असतं. थोडं घ्या, वाटलं तर खा. ओके, ड्रायफ्रुट्स खा. नॉर्मल फ्रुट्स असतात जनरली, आपण ते खात नाहीत. आपण नुसते बिस्किट पुडे, चिवडे, लेज वगैरे, मुली स्पेशली जास्त खात राहतात. ते कुटकुट वाजतच राहतात, लॅबमध्ये असेल किंवा कुठे असेल, कॉलेजमध्ये असताना पण नॉर्मली आता सगळ्यांना माहीत असतं ते खात राहतात. ओके, वेफर्स वगैरे खा, ते पण खा, पण ड्रायफ्रुट्स वगैरे या सगळ्या गोष्टी खा. पिझ्झा वगैरे नक्की खा ना, मी खायला विरोध कधीच करत नाही. मी खात असतो, महिन्यातून एकदा जातो, मस्तपैकी मित्र वगैरे आम्ही जातो, खातो, काय खायचं ते बस, महिनाभर सुट्टी, महिनाभर आपलं काम जायचं. कधीतरी एक ऑकेजनली महिन्यातून एकदा, वर्षातून 5-6 वेळा गेले बस सफिशियंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. दररोजच आठवड्याला एकदा कॉफी शॉपला गेले, असं झालं, हे बर्गर वगैरे खायचं कधीतरी, वन्स इन लाईफ. ओके, त्या पद्धतीनं ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम जर बघितले, विद्यार्थी पाणी पित नाहीत, लगेच जावं लागतं म्हणून विद्यार्थी असतील, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे, आणि एकदा किडनी स्टोन झाल्यानंतर मग देव दिसतात. ओके, ती किडनी स्टोन हे होतं. मायग्रेनचा प्रॉब्लेम सांगितला मी. टेन्शन तुम्ही घेता, काय टेन्शन घेताय? जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटतोय की सर आता बोलायला कोणीतरी नाहीये, कोणीच नाही आयुष्यात, खचल्यासारखं वाटतंय, फिरवा कॉल, मला लावा. मी नाही उचलला, मला व्हॉट्सअपला मेसेज करा की सर मला बोलायचं आहे, असं झालंय, प्रॉब्लेम आलाय, कॉलिंग टाइम द्या, आज नाही उद्या बोलेल मी, उद्या नाही परवा मिळेल, 24 तासात 48 तासात कॉल करतोच, कॉल बॅक, काही विषय नाही. तुम्ही तसे अवेलेबल पाहिजे. मी कॉल बॅक केला, उचला लगेच. ओके, मी एवढं बिझी शेड्यूलमधून, खूप बिझी असतो, मी सांगत नाही भरपूर गोष्टी, खूप बिझी असतो, त्या बिझी शेड्यूलमधून मी वेळ काढतो, तुम्हाला कॉल बॅक करत असतो. ओके, त्याच्यामुळे मी असं नाही की मला काही काम नाही आहे, मी कॉल बॅक करतोय, मी एक त्या पद्धतीनं तुम्हाला कॉल बॅक करतो, मेसेज करतो. तर तुम्हाला वाटते की सर आयुष्यात खूप टेन्शन आहे, खचल्यासारखं वाटायलंय, मी आहे सदैव तुमच्यासोबत, काही प्रॉब्लेम नाही. एक मित्र म्हणून आहे, एक शिक्षक म्हणून आहे, एक सारथी म्हणून आहे, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आहे.
ओके, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी, उन्हात जा सकाळी 7-8 वाजता 9 वाजेपर्यंत, थोडंसं 5 मिनिटं उन्हात थांबा, व्हिटॅमिन डी मिळते. व्हिटॅमिन B12, ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी होते. नेहमी नुसतं बसून बसून देखील व्हिटॅमिन डिफिशियन्सी होते. एक विद्यार्थ्यांचा मेसेज होता, मायग्रेनचा मेसेजचे भरपूर मायग्रेन आहेत आमच्याकडे पाहुण्याला झालेला आहे. भरपूर विद्यार्थी सांगतात मायग्रेनचा प्रॉब्लेम, मला माहिती नसतो ते मायग्रेन काय, नंतर नेटवरती टाकलं कशामुळे होतंय, अच्छा म्हणलं अवघडच असतं हे खेळ. ओके, तेव्हा मला कळलं हे मायग्रेन वगैरे काय भानगड आहे ते. ओके, त्याच्यानंतर जास्त टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा आयुष्यात. काहीच आज एखादी गोष्ट, एक गोष्ट फक्त आयुष्यात लक्षात ठेवा की कुठलीही गोष्ट असेल, आज असेल तुमच्याकडे किंवा नसेल, त्या गोष्टीचा एक विशिष्ट पिरियड असेल, त्याचा तुम्ही उपभोग घ्याल आणि त्या विशिष्ट काळानंतर ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. ती वस्तू असेल, व्यक्ती असेल किंवा कुठली गोष्ट असेल, ते स्पेसिफिक त्या विशिष्ट काळापर्यंत ती गोष्ट राहील आणि त्या काळानंतर ती गोष्ट निघून जाईल. त्याच्यामुळे कुठली गोष्ट ही जास्त आयुष्यभर माझ्यासोबत राहील हे असं कुठेही मानायचं नाही. जेवढी वेळ लिहिलेला आहे तेवढा वेळ आपण उपभोग घेणार त्या वस्तूचा, व्यक्तीचा, कुणाचा असेल, त्याच्यानंतर ती गोष्ट आपल्या आयुष्यातून जाणार आहे हे स्पष्टपणे स्वतःला सांगून नका. म्हणजे आयुष्यात कधीच गम वाटणार नाही. मी इथं आहे, मला सगळ्या गोष्टी आहेत, आज आहेत, उद्या कदाचित नसतील, वेगळ्या गोष्टी असतील, मोठ्या प्रमाणात असतील, कदाचित छोट्या प्रमाणात असतील त्या असतील. आज मी खुश आहे, बस सफिशियंट आहे, त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर अपेंडिक्सचा प्रॉब्लेम असेल, वेगवेगळ्या मेसच्या भाज्या असतील, नेहमी बाहेरचं खाणं असेल, त्याच्यामुळे पोटाचा प्रॉब्लेम होतो, ते बघायचे मसाले वगैरे. ओके, ती एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर जर तुमचं एज 26-27 असेल, 28 असेल नॉर्मली तेवढं, तर तुम्ही जिमला जा. आता 28च्या पुढे असेल तर 30 पर्यंत, 30च्या पुढे असेल तर तेवढं जिममध्ये एक्सरसाइज करू नका की आता डायरेक्ट असा खालीच होतो, एकदम बॉडीच करतो. नाही, नॉर्मली फिटनेससाठी जाऊ शकता. पण जरी जिम नसेल, जाऊ शकत नसतील, मुली असतील, मुलं असतील, काही प्रॉब्लेम नाही. एक्सरसाइज करा, योगा वगैरे करा, 15 मिनिटं वगैरे दिवसभरातून चाला, थोडासा व्यायाम करा, 15 मिनिटं, 2-3 किलोमीटर चाला. ओके, त्या पद्धतीने आता मला जिमला जावं वाटतं, मी काही वेळेस गेलो पण ते कंटिन्युटी राहत नाही. त्याच्यामुळे मी आयुष्यात एक फिक्स केलं की आपण चालायचं 4-5 किलोमीटर दररोज. एखाद्या दिवस अपवाद काही कामं असेल तर चालायचं, मात्र चालायचं 100%. ती आपल्या आयुष्यातला एक जबरदस्त हे आहे, डिसिप्लिन आहे की नीट 5:30-6 वाजले की नीट निघायचं. काम असेल तर सोडून द्यायचं. भरपूर एक-दोनदा असं केलं की काम आहे म्हणून थांबलो, ते कामही झालं नाही, दुसऱ्या दिवशी जर बोर झालं ते एकदम सगळं शेड्यूलच बिघडून जातो. त्याच्यामुळे मी निघतो बिनधास्तपणे, किती काही नुकसान होते काय होते तिकडे. एकदम खूपच एमर्जन्सी असेल काही, तेव्हाच मी ती गोष्ट टाळतो. आता मला जसा वेळ मिळेल तसं मी फिरायला जातो म्हणजे जातो, विषय नाही तो. ओके, सर्व गोष्टी कळायला सगळे योगा वगैरे वाटतं तुम्हाला वेळ जातो, तसं नसतं. आज वेळ जातोय तुमचा 100% जातोय, पण उद्या जर आजचा वेळ नाही दिला तुमची तब्येत बिघडणार आहे आणि तेव्हा तुमची वाट लागणार आहे. तेव्हा 2 महिने 3 महिने जेव्हा जातील मग तेव्हा कळतं की दररोज 15 मिनिटं किंवा 1 तास जायचं होतं, आज सगळे 3 महिने आयुष्यातले वाया गेले. मग त्या 3 महिन्यामुळे आयुष्यातली 2-3 वर्ष वाया जातात. हे खूप जणांचं उदाहरण आहे, खूप सांगू शकतो. आता नाव नसते सांगतायत की असे ते युग, मला ते सवय नाही की चॅटिंग वगैरे दाखवणं, ते स्क्रीनशॉट मारा असं. त्यांची प्रायव्हसी आहे, ते मला सांगतात प्रामाणिकपणे, त्यांना त्यांचं उत्तर देतो. त्या काही गोष्टी तुम्ही करू नये, त्या चुका तुम्ही करू नये म्हणून हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश आहे. काय असं काही माझी कमी आहे, किसी की खुबी आहे असं सांगायचं नाही मला तुम्हाला, किंवा तुमच्या त्या चुका होऊ नये, त्यांनी त्या केल्या म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय. ओके, आजच्या गोष्टी आजच करा, उद्यावरती ढकलू नका. ओके, मोबाईलचा वाईट परिणाम आज आपल्या आरोग्यावरती खूप होतोय. मोबाईलचं ॲडिक्शन खूप झालेलं आहे, त्याला कमी करा. मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे सोशल मीडिया आणि स्पर्धा परीक्षा सोशल मीडिया, त्याच्यावरती बोललोय, तो पूर्णपणे बघून घ्या. आणि ओव्हर थिंकिंग करू नका. जर तुम्हाला वाटतंय बोलायचंय, बिनधास्तपणे मला कॉल करा. ओके, आणि कॉल हा थोडासा ऑफिशियल टाइममध्ये करत चला, की बाबा सकाळी 10 ते 5 पर्यंत किंवा 6 पर्यंत, मॅक्झिमम 5 पर्यंतच करा. अगदी असेल नंतर 5च्या पुढे मेसेज करा, नाही तर कधी रात्री 11ला हे मी उचलत नसतो कॉल. 11ला काय याला काय पर्सनल लाईफ आहे का नाही. ऑफिशियल टाइममध्ये करत जा. खूपच इमर्जन्सी आहे वाटते बा, मग व्हॉट्सअपला मेसेज करा, सर कॉल करायचा आहे, मग मला वेळ असेल तेव्हा मी कॉल बॅक करेल. नाही तर उगी कधी कॉल करायला आपली तोड घेऊन असं काही, तर मला पर्सनल लाईफ आहे का नाही, ती गोष्ट लक्षात ठेवा. ओके, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ऑफिशियल 10 ते 5 पर्यंत नक्की करा. त्याच्या पुढे मेसेज करा की सर कॉलवरती बोलायचं आहे, मग आजचा टाइम देईल मी, नाही तर उद्याचा कॉल टाइम देईल 100%, काही विषय नाही त्याच्यात. ओके, पण माझी पर्सनल लाईफ डिस्टर्ब होता कामा नाही. आला तरी मी उचलत नाही, माझा सायलेंट असतो. क्लासचा नंबर वेगळा, पर्सनल नंबर वेगळा आहे. ओके, त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, प्रेम वगैरेच्या भानगडीत काय पडू नका. कुणाच्या मागे कशाला जाता की मी तुमचे प्यार करता होती म्हणते, नाही मग असं नाही, काय गरज आहे. भीक मागायचं नाही आयुष्यात, स्वाभिमान ठेवायचा आहे की आवडलीस तर हे पद, एवढं क्वालिफिकेशन, हे माझा बायोडाटा आहे, तुझ्या बापाला दाखव, बघ असलं तर नाही चल तिकडं. त्या पद्धतीने उगे कोणाला भीक मागायचं, मी जे मागा चालला उगी तिकडे चल तिकडे चल, आहे बोल नाही जाऊ दे बाबा. जय महाराष्ट्र. आपली शक्ती पाहिजे की आपण फक्त बायोडाटा द्यायचा आपला की हा माझा बायोडाटा, बस दाखव तुझ्या घरी एवढी शक्ती आहे, एवढी पॉवर आहे, अशी आहे, बस आहे का, बस सांग सगळ्या गोष्टी, तुझं बॅकग्राऊंड खतम. आता उगाच मग आम्ही होतो सोबत आणि मग आमचं मग ती लागली ना आम्ही नाही लागलो. शक्ती, पॉवर, हे पद आहे, असं आहे. शक्ती असेल तरच येतात. रिकाम्या पोराला कोण विचारले किंवा रिकाम्या मुलीला कोण विचारायला.
कोणी विचारत नसतं. ओके, असे खूप उदाहरणं आहेत. त्या प्रेमावरती व्हिडिओ टाकायचा आहे मला. तुम्हाला जर वाटत असेल की प्रेमावरती व्हिडिओ टाकावं, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. नक्कीच येणाऱ्या काळात व्हिडिओ टाकतो. खूप किस्से आहेत, भरपूर खतरनाक आहेत. माझे नाहीत, दुसऱ्यांचे आहेत, जे विद्यार्थी वगैरे सांगतात. त्यांचे नाव कोणाचंच नाही सांगणार आहे. ते लगेच म्हणू नका की सर तुमचं काय होतं का प्रेम वगैरे, काही नाही. ओके, असेल त्यावेळी सांगून टाकेल, काही विषय नाही त्याचा. जे आहे ते आहे, टाकायला जाऊन भांडायला पैसे नाही. जे आहे ते आहे, कशाला जागायचं. ओके, प्रेम वगैरेच्या भानगडीत पडू नका. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या, स्वतःवरती कंट्रोल ठेवा. उगीच होतो आम्ही, मग आमच्या फिलिंग जागा झाल्या, मग अमुक झालं, काय नसतं. आई तर बोलून टाक, नाही तर संपला विषय. कशाला उगी आहे ना, तुला वाटतं काय तुझ्या मनात आहे, बोल. नाही ना, संपला विषय. काय कोणाला गैरसमज नसलं तरी समोरच्याला वाटायला तुला मारा, सांगून टाक, नाही मारत आहे, संपला विषय. काय आलं उगे, कोणाला डाऊट घेऊ द्यायचा नाहीच तर काय व्हायचंय. हा आहे तर मग हटायचं नाही, मग सांगून टाकायचं. मग जे होईल ते होईल, मग उजडून तिकडे उजडा. ओके, त्या पद्धतीनं. उपाशीपोटी बरेच जण मी बघितले, विद्यार्थी सांगतात की सर मी 1-2 वाजेपर्यंत उपाशी राहते, आमच्या अभ्यासात मन लागत नाहीये. कसं लागेल? दुपारी 1 वाजेपर्यंत तुम्ही नाश्ता करत नसाल तर बँडच वाजणार ना तुमच्या आयुष्याचा. करा सकाळी नाश्ता, नंतर जेवण जात नसेल तर नॉर्मली नाश्ता करा, काही प्रॉब्लेम नाही. त्या पद्धतीनं दुपारी 12-1 वाजेपर्यंत, सकाळी 8-9-10 वाजता नाश्ता करा, 1 वाजता वगैरे जेवण करा, नंतर परत वाटलं नाश्ता करा इव्हिनिंगला, रात्री जेवण. त्या पद्धतीने करा. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाश्ता 100% करा, किंवा घरी असाल तर जेवण करा. तसं काही मी नाश्ता कधी करतो, कधी नाही, हे जेवणच करतो 10-11च्या आसपास. एखादी 1.5 पोळी खातो, परत मग दुपारी थोडंसं 1-1.5 पोळी, परत रात्री, असं त्या टप्प्याटप्प्याने. असं एखाद्या आवडलं असेल तर 1-2 पोळी पण, 2.5 पण चालत राहतं. ते असतं भाजीवरती वगैरे, त्या पद्धतीनं जसं डिपेंड असतं ते. पण नॉर्मली 1-1.5 नॉर्मली त्या पद्धतीनं मेंटेन राहिलं पाहिजे. डेरी बिरी नाही, काय नाही. ओके, त्या पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर काय, एकदम फ्रेंडली तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी आहेत, त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. पुण्यामध्ये वगैरे असाल तर रोज मोबाईल हिंडू नका. या गड किल्ल्याला किंवा इकडे या सारस बागेत, इकडे तिकडे कुठं असं काही कपल पॉईंट, ही सिंगल झेंडायला, दुःख व्हायला याला. महिन्यातून 1-2 दिवस नक्की काढा, फिरा, गड किल्ला ठरवा, तिथे जा, ट्रॅकिंगला जा, ग्रुप करा 4-5 जणांचा, बसचा. ओके, हे मग ती आली पाहिजे म्हणून मी चाललो, मग प्रेम होईल आमचं, या भानगडीत पडू नका. त्रास होईल, मग नंतर अवघड होईल. आपण जे चाललंय ते चालू द्या, बस. ते होऊन जातं, भेटतं, सगळ्या गोष्टी मिळतात आयुष्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. इतर ठिकाणी वगैरे कुठं असेल, नैसर्गिक ठिकाणी असेल, गडकिल्ले असतील, नक्की जा. महिन्यातून 1-2 दिवस काढा, 100% जा. वाटलं तर आपण पण, वाटलं तर एखाद्या वेळेस असं अरेंज करू, वाटलं तर पुण्यामध्ये वगैरे की एक ट्रेकिंग विथ स्टुडंट्स, लवकरच वाटलं तर हे करू. तसं एक कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, किंवा पर्सनली मला मेसेज करा की सर आपण इथे त्या आयोजन करूयात, सगळे विद्यार्थी म्हणून आपण एक मस्त ट्रेकिंगला जाऊयात. आता रेनी सीझन आहे किंवा नंतर विंटर सीझन आहे, त्या सीझनमध्ये करूयात अरेंज. तसं तुम्ही मेसेज करा, जे पुण्यात वगैरे असतील किंवा कुठे असतील. नॉर्मली इथे पुण्यातच नाही, इतरही ठिकाणी जे असतील तिथेही वाटलंच तर मी येईल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे माझंही फिरणं होईल, त्या निमित्ताने आपली भेट होईल, त्या पद्धतीने असेल. ओके, त्याच्यानंतर काही इतरांसोबत तुलना वगैरे काही करू नका, ओव्हरथिंक करू नका. कुणाशीच तुलना करायची नाही, कधीच करायची नाही. मी पण माझी तुलना कधीच करत नाही. मी माझ्याशी तुलना करतो, काल जसा होतो मी आज आहे का, काही इम्प्रुव्हमेंट आहे तेवढं सफिशियंट. बाकी कुणाशी तुलना करायची नाही. आयुष्यात आपल्याकडे सगळं आहे, याच्यापेक्षा अजून आहे, येणार आहे, बस सफिशियंट आहे. काही तुलना करायची नाही. आपण शून्यातून पुढे आलेलो आहोत. पहिले आपल्याकडे भरपूर आहे, आताही भरपूर आहे, पुढे भरपूर राहणार आहे. काही प्रॉब्लेम, जे आहे ते फक्त सांभाळायचं आहे, प्रामाणिक आयुष्यात राहायचं आहे, बस. आपली एवढीच इच्छा आहे. जे योग्य आहे ते मी नेहमी मागत असतो. मला जे पाहिजे ते एक वेळ नाही मिळालं तरी चालेल, पण माझ्यासाठी जे योग्य आहे ते मात्र मला मिळालंच पाहिजे, ही माझी प्रामाणिक भावना असते. त्यामुळे आयुष्यात मी कधी टेन्शन घेत नाही की मला जे पाहिजे ते नाही मिळालं, मला काही दुःख वाटत नाही की नसेल नसीब, जाऊ देत. पण मला माझ्यासाठी जे योग्य आहे ते मात्र तुला द्यावंच लागणार आहे. त्याच्यासाठी मात्र आपण मग जीवपाड मेहनत करायला देखील तयार आहे. ही आपली एक प्रामाणिक भावना आहे. ओके, त्याच्यानंतर की आता ओव्हरथिंक करतात काही जण की सर करून सांगितलंय, एवढं वर्ष नाही झालं तर लग्नच करायचंय. ओके, त्या लग्नाच्या विषयावरती देखील व्हिडिओ टाकणार आहे मी, की लग्न कधी करायला पाहिजे काय. ओके, तर यावर्षी पोस्ट काढायचीच आहे, नाही तर मग होणारच नाही. मग मी असं, मग ते डिप्रेशनमध्ये गेले, महिना झाला, 8 दिवस झाला, अभ्यासच करणं झालाय, झोपून आहे. कित्येक उदाहरणं आहेत असे, हजारो, की ते टेन्शनमध्येच आहेत. आज बोललं की रडणं वगैरे बघून वेगळंच होतं. अरे तुम्ही असं जबरदस्त राहिलं पाहिजे. खरं आता माझी थोडी सगळ्यात तब्येत बरोबर नाहीये म्हणून मी थोडंसं असं आक्रमक बोलत नाहीये, पण तरी देखील बोलतोय जबरदस्त पद्धतीने. थोडीशी तब्येत डाऊन झालेली आहे, काय त्याला काय माहित, पण होईल 2-3 दिवसात रिकवर होईल, काही विषय नाही त्याच्यातला. ओके, नक्की काढायची आहे. टेन्शन ओव्हरथिंक वगैरे करू नका, सगळं बरोबर होत असतंय. आता माझी 2 दिवस झाले तब्येत गेली, काय आहे पाहिजे आयुष्यात बिघड, पण काय दरवेळेस आनंदीत राहायचं काय. 2-3 दिवस जाईल, नंतर परत जबरदस्त पद्धतीने फिरसे आएंगे, बचेंगे तो और लढेंगे. ओके, त्या पद्धतीनं. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की बा काही तुम्हाला गायडन्स वगैरे लागतोय की सर आम्हाला पाहिजे, मला बोलायचं तुमच्यावरती, तुमच्याशी बोलायचं सर, काहीतरी डिस्कस करायचं आहे, मेसेज करा 94-21-44-24-36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती. तुमचा जर कॉन्टॅक्ट सेव्ह नसेल तर ह्या डिटेल्स मला पाठवा. तुमच्या पूर्ण नाव, तुमचा जिल्हा, तुमच्या डिग्रीचं नाव, तुमचं पासआउट वर्ष, तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात ते पाठवा, म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह होईल. म्हणजे कॉन्टॅक्ट सेव्ह असेल तर कॉलबॅक करायला सोपं जातं मला.
किंवा या विद्यार्थ्याचा आहे, कॉल बॅक करतो. किंवा नसेल जरी कॉन्टॅक्ट सेव्ह तर ही डिटेल्स पाठवा, कॉन्टॅक्ट सेव्ह होईल, तुम्हाला माझे स्टेटस दिसतील, माझे स्टेटस तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे, माझा कॉन्टॅक्ट तुमच्याकडे सेव्ह आहे. आणि व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा, कॉल टाईम घ्या, त्यावेळेस बोला. अजून काय तुमचे प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कमेंट सेक्शनमध्ये करा वाटत नसेल कमेंट, पर्सनली माझा हे नंबर आहे 9421442436, या व्हॉट्सअपला मेसेज करा, बिंदास्त मेसेज करा. सर म्हणून मेसेज करायचं नसेल, एक मित्र म्हणून मेसेज करा. एकदम फ्रँकली जे मनात आहे, स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामध्ये जे आहे ते सांगेल. एखादी गोष्ट मला माहीत नसेल तर माहीत नाही म्हणून पण सांगेल, माहिती काढण्याचा प्रयत्न करेल, प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर अशाच जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.